निशी बघा हात सोड तिचा, खाऊ दे तिला. काय करतेस तू? तू हा लाडू खाऊ शकत नाहीस. अगं तारिणी, निशीला आवडतो डिंकाचा लाडू, तू का नको म्हणतेस? नाही म्हणजे तिची उष्णता वाढलीये का? मी प्रेग्नेंट आहे. अगं सुमी, हे लाडू उष्ण आहेत ना, तिच्यासाठी उष्ण आहेत ते. तिला नको मला लाडू. ते मला ना कालपासून ना मला ते काय काय म्हणतात टीव्ही ते इंडिकेशन डिक्टेशन ते असं कसं तरी होतं. इनडायजेशन म्हणायचंय का तुला? एक्झॅक्टली तेच तेच होत आहे मला. अपचन झालंय ना मला, म्हणून ते नको लाडू नको. काल ते एकदम 7-8 लाडू एकदम खाल्लेत ना, त्यामुळे मला थोडं प्रॉब्लेम झालाय डायजेशनचा. आणि तारिणी, तू विसरलीस का? काल नाही का 7-8 लाडू खाल्ले, त्यामुळे मला असं कसं तरी होत होतं. तर मी झोपूनच होते. अगं पण तू काल युवराज रावांबरोबर बाहेर फिरायला गेली होतीस ना. हो बरोबर आहे आजी. अगं मी गेले होते बाहेर युवी बरोबर, तेव्हाच मी काय काय खाल्लं ना, आणि ते सगळंच लाडू आधीचं नंतरचं सगळंच पोटात ना असं उष्ण उष्ण आणि असं अपचन सगळं झालंय ना. मला ना आता हा लाडू बघितला ना तरी मला कसं तरी होतंय. मम्मा, हा लाडू तू घेऊन जा. अगं हो, पण तुला आवडतात म्हणून बनवले होते मी. मला ना हा लाडू आहे ना माझ्या डोळ्यासमोर पण नको. आता मला कसं तरी होतं, एकदम नॉशिया येतोय. ठीक आहे निशी ठीक आहे. प्लीज तुम्ही तो लाडू नका आणू तिच्या डोळ्यासमोर. तिला खरंच कसं तरी होतंय म्हणते ना ती. ठीक आहे, आज नको खाऊस. नंबर ठेव का? आणि तुला जेव्हा हवे असतील तेव्हा सांग, मी आणून देईन तुला. आणि असे 1-2 नाही, दुकान डायरेक्ट. तुला तर माहिती आहे खांडेकरांचं कसं असतं ते. हा तू जेव्हा तुला वाटेल तेव्हा सांग मला फक्त. हा खरंच कमाल आहे आज जावई बापू तुमची. अहो किती काळजी करताय आमच्या निशीची. मानलं तुम्हाला, तुम्हीच खरे ओरिजिनल खांडेकर. जन्मापासून ज्याच्या मागे खांडेकर हे राव लागतं ना, त्यालाच ही काळजी जमू शकते बघा. आता मला खात्री आहे निशी, ते तुला काहीही कमी पडू देणार नाही. आणि युवराजराव तुझ्या हक्काचं जे काही आहे ना, ते तुला मिळवून देतीलच. हो ना, सगळे खांडेकर सारखेच. शेवटी खांडेकरांचंच रक्त ना. माझा धनुष सुद्धा माझ्या तारिणीला काही कमी पडू देणार नाही. अगदी फुलासारखा जपेल. काय धनुष है की नाही? माझे जावई बापू पण काही कमी नाही आहेत. रवी किशन आहेत, चांगले फेमस आहेत. तो पण ऍक्टर. जाओ, बटाट्याची भाजी घ्या, संपली ताटातली. खा, पोटभर खा. बाबा, पाहुणचार पाहुण्यांचा करतात, घरच्यांचा नाही. आणि केदार आता आपल्या घरातलाच आहे. मुली आपलं घर सोडून अनोळखी माणसांच्या जगात येतात, आयुष्यभर ऍडजस्ट करतात. मग मुलगा एक दिवस मुलीच्या घरी जाऊन ऍडजस्ट नाही करू शकत? हा काकी? हा हा गॉड, कौशिकी काय लेक्चर देते. हसू येते तुला? हसू येतंय तुला? हे बघ, इथे आपलं या घरातलं महत्व दिवसेंदिवस कमी होत चाललंय. आणि तू काय दात काढत बसणार आहेस? एकीकडे ती कौशिकी लेक्चर देते, दुसरीकडे आपल्या वहिनी. आणि आपलं काय काम आहे? या सगळ्यांच्या तालावर नाचायचं. या सगळ्यात बिचारा तो युवराज पण भरडला जातोय. चिल मम्मा, चिल. ते कौशिकीला जितकं लेक्चर द्यायचं ना देऊ दे, कारण त्याचा काही फायदा होणार नाहीये. म्हणजे कौशिकीला असं वाटतं ना, ती या घरातल्या प्रत्येकाला खूप नीट ओळखते, पण असं काही नाहीये. ती आपल्या युवीला अजून नीट नाही ओळखत. युवी त्या बेलसरेंची अशी कंडिशन करेल ना, मला नाही वाटत बेलसरे परत त्याला राहायला वगैरे बोलवतील.
निशिताई आणि युवी जिजू आमच्या रूम मध्ये झोपणार आहेत? हो हो काय, मग आम्ही दोघींनी कुठे झोपायचंय? हा एक्झॅक्टली, मी तेच म्हणतोय. तुम्ही बहिणी तुमच्या रूम मध्ये झोपा, काहीच हरकत नाही. एवढ्या दिवसांनी भेटताय, जरा मजा मस्ती होऊ द्या, गप्पा गोष्टी होऊ द्या. हा एन्जॉय करा. मी जातो माझ्या घरी. नो 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 युवी, नाही. अगं मी तुला घ्यायला येतो परत, डोंट वरी. आता मला घरी जाऊ द्या ना प्लीज. युवराज राव, आपण करू ऍडजस्ट. नाही पण माझ्यामुळे कशाला ना उगाच ऍडजस्टमेंट. मी जातो घरी. नो 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 वे युवी. कोणीही कुठेही जायची गरज नाहीये. बेलसरेंचं घर लहान जरी असलं तरी सगळ्यांना सामावून घ्यायची ताकद आहे त्यात. आपण एक काम करू, तुम्ही दोघी माझ्या खोलीत झोपा ना, आपण तिघी एकत्र झोपूयात. हा? जा सामान घेऊन या तुमचं. बाई, आणि तुझ्या नवऱ्याचं काय? तुझ्याशिवाय त्याला झोप लागेल का? नाही त्याचा काही प्रॉब्लेम नाही. मी इथे झोपतो ना. हा झाला प्रॉब्लेम सॉल्व. एका रात्रीचा तर प्रश्न आहे. बरं झालं, झाली सगळ्यांची सोय. सगळ्यांना आपापली जागा मिळाली. चला चला चला, तुम्ही आज जा. जा 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 युवराज. नमा, काव्या, अगं या बाहेर. पण या दोघांचं काय? ते बाहेर झोपतील. अगं ए, काय बोलतेस? अहो केदारची खोली आहे ना बाहेर, तिथे झोपतील. काय सासूबाई, मी चांगल्याचा विचार करते तरी माझ्यावरच संशय घेत आहे. अहो एकांत मिळेल त्या दोघांना, कोणी डिस्टर्ब करणार नाही. आणि केदारला छान झोप लागते तिथे, हो ना केदार? नाही नाही, पण मला लाज वाटते? परस्पर लग्न केलं तेव्हा नाही वाटली? नाही म्हणजे मस्करी करतीये. अगं लाजायचं काय, त्यात आपलंच घर आहे. झोपा तुम्ही निवांत. हा झोपा तुम्ही पण. चला चला. अहो युवराजराव चला झोपा. अगं कधी नव्हे ते रेखा जरा बरं बोलली आज. मी काय म्हणते, तुम्ही तिकडे जाऊन झोपा दोघं. तुम्हाला कोणी त्रास सुद्धा देणार नाही. सुमी पण ऐक ना, मी झोपते ना नमा. आणि अगं, असं काय करतेस? खांडेकरांच्या घरात जाण्याआधी तेच तुझं सासर होतं की नाही? मग आता काय प्रॉब्लेम आहे? शांतपणे जा, झोपा तिकडे. जा बाळा, काही नाही होत. आता तुमचं काय आहे? इथे झोपायचंय तुम्हाला? अंतरून देऊ? नाही, मग निघा ना. जातो. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट सर. गुड नाईट. आता तुम्ही काय सकाळपर्यंत इथे थांबणार आहात का? जा ना. जातो. हा जा. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. जा जा. गुड नाईट. हो जा. आता तिकडे कुठे चाललीस? अगं तुला गोळ्या देऊन जाते ना. अगं बाई, मी घेईन ना. आता घेत होते की नाही माझी मी, आता पण घेईन ना. जा तू जा. जा, माझी काळजी कर नको. अरे बाबा, तू कुठे चाललास? ती बॅग ठेवली होती, ती बॅग दिसत नाहीये. बरं आहेस ना रे? ती बघ तिथे बॅग आहे तुझी. सॉरी. जा. गुड नाईट. हो हो. काय करायचं या दोघांचं खरंच. देवी जगत तारिणी, या दोघांना कोणाची नजर लागू देऊ नकोस बाई. दोघांचा संसार सुखी कर.